12 ज्योतिर्लिंग म्हणजे आपल्याला माहित असलेल्या शिवमंदिरांची यादी नव्हे, तर त्यामागे दडलेले आहे एक अनोखे रहस्य. ही कथा खूप प्राचीन आहे. जेव्हा विष्णू आणि ब्रह्मा यांच्यात युद्ध झालं की आपल्यापैकी सर्वात श्रेष्ठ कोण? त्या युद्धात दोघंही स्वतःला श्रेष्ठ मानू लागले. ब्रह्मा म्हणाले, मी सृष्टीचा निर्माता आहे म्हणून मी श्रेष्ठ. आणि विष्णू म्हणाले, मी या सृष्टीचं पालन करतो म्हणून मी श्रेष्ठ आहे. हा वाद इतका वाढला की संपूर्ण सृष्टी अस्वस्थ झाली. आणि मग एके दिवशी अचानक प्रकट झाला एक मोठा दिव्य खांब, ज्या खांबाला न सुरुवात होती ना शेवट, फक्त एक अनंत प्रकाश. तेव्हा स्वतः शिव प्रकट झाले आणि म्हणाले, जो या खांबाचा अंत किंवा सुरुवात शोधून दाखवेल तोच सर्वात श्रेष्ठ. आपलं श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी ब्रह्म वरती गेले या खांबाची सुरुवात हुडकण्यासाठी, आणि विष्णू खाली गेले या खांबाचा अंत हुडकण्यासाठी. विष्णूंनी अंत हुडकण्याचा खूप प्रयत्न केला, पण अंततः त्यांना समजले की या खांबाचा बिलकुल अंत नाही, आणि त्यांनी विनम्रतेने हार मानली. परंतु ब्रह्मा मात्र खोटं बोलले. ते म्हणाले, मला या खांबाची सुरुवात भेटली. हे ऐकून महादेव रुद्ररूपात गेले आणि ब्रह्मांना शाप दिला की पृथ्वीवर तुमची पूजा कधीच होणार नाही. या दिव्य घटनेच्या साक्षीस्थळी जेथे महादेव प्रकट झाले तेथे निर्माण झाले 12 ज्योतिर्लिंग. प्रत्येक ज्योतिर्लिंग म्हणजे एक वेगळी ऊर्जा, एक वेगळी लीला. ही महिमा आहे त्या तेजांची, ज्यातून 12 ज्योतिर्लिंग प्रकट झाली. जर अशाच प्रकारचे रहस्य तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर नक्की ज्ञानिकला फॉलो करा.